बातमी आहे राज्यातल्या वातावरणासंदर्भातली। महाराष्ट्र सध्या चांगलाच तापलाय। पारा थेट 39 अंशांपर्यंत पोहोचलेला आहे आणि उकाड्यामुळे मुंबईकरांची तर काहिली होतीये। पुढचे 5 दिवस पारा हा चढाच राहणार आहे। सोलापूरमध्ये सर्वाधिक पारा आहे 39 अंश सेल्सिअस का। तर नागरिकांनो आरोग्याची काळजी घ्या, प्रशासनातर्फे सुद्धा हे आवाहन करण्यात येत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र चांगलाच तापलेला आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होतीये। सोलापूरमध्ये तर काल मोसमातलं सर्वाधिक 39.5 अंश सेल्सिअस म्हणजे साधारण 40 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। 2 दिवसांपासून मुंबईकरांची उकाड्यामुळे काहिली होतीये आणि ही स्थिती पुढचे काही दिवस कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। रविवारी आणि सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर काय नेमकी राज्यातली उष्णतेची स्थिती आहे आणि सोलापूरमध्ये विशेषतः काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्यावर थेट जोडले जात आहेत सोलापूरमधून। अभिषेक, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून उन्हाची काहिली वाढत चालली आहे, तीव्रता वाढत चालली आहे। सोलापूरमध्ये तर रेकॉर्ड झालाय मार्च महिन्यामधला। काय नेमकी सगळी परिस्थिती आणि किती दिवस असं सगळं तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हानं उच्चांक गाठलाय असं म्हणायला हरकत नाही। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान हे वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातल्या त्यात जर आपण सोलापूरचा विचार केला तर राज्यात सोलापूरचा हा यंदाच्या वर्षी प्रथम क्रमांक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूरचे जे कालचं तापमान आहे जवळपास 39.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तसं पाहायला गेलं तर 46 अंश सेल्सिअस पर्यंत सोलापूरचा हा उच्चांकी तापमान आजपर्यंत गेलेला आहे। मात्र यंदाच्या या मोसमातील सर्वात उच्चांक तापमान आहे मुंबईत देखील आपण जर पाहिलं तर उन्हामुळे काहिली होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत राज्यभरामध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, परभणी असेल, सातारा असेल, अशा ठिकाणी देखील उन्हाचा तापमानाचा पारा हा वाढलेला आहे। सोलापूर पाठोपाठ अमरावतीने देखील आता रेकॉर्ड करायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आता आपण पाहतोय अगदी सकाळची वेळ आहे तरी देखील आता कडक ऊन हे उन्हाच्या झळा ह्या बसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सोलापूरकर असतील, महाराष्ट्रातील नागरिकांनी आता उन्हापासून बचावासाठी योग्य ती भूमिका देखील घेणं गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जर पाहिलं तर तापमानाचा पारा हा लवकर वाढताना आपल्याला दिसून येतोय आणि येत्या आठवड्याच्या भरात आणखी हे तापमान वाढण्याची देखील शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येते। खरे अभिषेक, जसं तुम्ही सांगितलं की कडक ऊनच थेट पडते, कोवळं ऊनच पडतच नाही। आपण आता दाखवलं सकाळच्या वेळी सुद्धा केवढी तीव्रता आहे उन्हाची। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अभिषेक आदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।